सर्व युनिक माइंड विद्यार्थ्यांचे युनिक क्लासेसमध्ये स्वागत आहे। तर आपल्याला ग्राफिकल मेथड याविषयी माहिती पाहिजे। याच्या अगोदर आपण 1.1 मध्ये एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड याविषयी माहिती पाहिलं होतं। त्या दोन्ही पद्धती आपल्याला 9वी मध्ये झाल्या होत्या। आता ही 10वी मधली पहिली पद्धत आहे ग्राफिकल मेथड। एलिमिनेशन मेथड मध्ये जे आपण प्रश्न सोडवत होतो त्याच्या आपल्याला x y च्या किमती भेटत होते, तशाच किमती ग्राफिकल मेथड मध्ये येतील। किंवा जर आपण तोच प्रश्न घेतला तर उत्तर सुद्धा तेच येतील, उत्तर बदलतील असं नाही। एखादं गणित तुम्ही निरसन पद्धतीने सोडवलात आणि एखादं गणित तुम्ही आलेख पद्धतीने सोडवलात तर दोघांचे पण उत्तर सारखेच येतील, वेगवेगळे येणार नाहीत। मग आलेख डायरेक्ट काढण्याच्या अगोदर आलेखासाठी जो तक्ता लागतो तो तक्ता आपण काढायला शिकू। उदाहरणामध्ये x + y = 4 असा इक्वेशन दिलं असेल तुम्हाला। आता याच्यापासून तुम्हाला ग्राफ काढायचे। मग आता ग्राफ काढण्याच्या अगोदर तुम्हाला तक्ता तयार केला पाहिजे। आता हे खूप सोपं आहे। तक्ता काढण्याच्या अगोदर मी सरळ सोप्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर x आणि y अशा दोन वेगवेगळ्या किमती सांगा किंवा अशा दोन वेगवेगळ्या जोड्या सांगा की ज्यांची बेरीज 4 येईल। तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगू शकता। 2 आणि 2 4 होईल, 1 आणि 3 4 होत आहे, 3 आणि 1 4 होईल, किंवा 10 मधून 6 गेले 4 राहतील। असे x y च्या वेगवेगळ्या किमती असतात, तेच तुम्हाला काढायचे आहेत। याच्यामध्ये काय वेगळं असं नाही, फक्त ते आपण लिहितो। आपल्याला परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेवर लिहावं होतं डिटेल, म्हणून आपण डिटेल पद्धतीने सोडवतो। डायरेक्ट पण तुम्हाला काढता येईल। इक्वेशन सोपं आहे, जर अवघड इक्वेशन असेल तर थोडं अवघड जाऊ शकतं, ते पण आपण पाहू। तर आपलं इक्वेशन आहे x + y = 4। मग सुरुवातीला हा आपण तक्ता तयार केला। याच्यामध्ये x y इथे जर mn असेल तर आपण इथे mn घ्यायचं आणि त्यानंतर याच दोन किमती x y च्या आपण इथे x, y सहसा तक्ता तयार करते वेळेस किंवा ग्राफ काढते वेळेस 3 किमती घ्यायची। 3 पेक्षा जेवढं जास्त घ्याल तेवढं चांगलं आहे, पण कमीत कमी 3 घ्या। काही जण 2 घेऊन पण काढतात, पण 2 मधला जर एखादाही किंवा एखादीही किंमत जर चुकली तर तुमचा पूर्ण ग्राफ चुकतो। तर 3 घ्या किंवा 3 पेक्षा जास्त घ्या। जर एखादा चुकला असेल तर तुम्हाला ग्राफ काढते वेळेस लगेच लक्षात येईल की एका रेषेमध्ये येत नाहीत, म्हणजे कुठल्या तरी किमती आपल्या चुकल्या। त्यासाठी जेवढ्या जास्त करतात तेवढं तुमचं ॲक्युरेट येईल, पण सहसा प्रेफर करतात की 3 काढा। मग आपण 3 किमती काढण्याचा टेबल तयार केला। मग आता तुम्ही x ची किंमत घेऊ शकता सुरुवातीला किंवा y ची घेऊ शकता, तुमच्या मनावर आहे। कुठल्याही किमती ठेवा याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये तुमच्या मनावरची किमती असतात। एका विद्यार्थ्यानं गणित 1 2 3 घेऊन सोडवलं, दुसरा विद्यार्थी 5 6 7 घेऊन सोडवू शकतो, तिसरा काय तर 10 20 समजा 25 घेतलाय। तर प्रत्येकाच्या इथल्या किमती वेगवेगळ्या येतील, पण तुमची ग्राफची जी रेषा आहे, आपण नंतर जो ग्राफ काढणार आहोत त्या ग्राफची रेषा बदलणार नाही। पॉइंट भलेही वेगवेगळे येतील, पण ती रेषी सारखीच येईल, प्रत्येकाचीच सारखी येईल। याच्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला आलेख काढल्यानंतर समजेल आणखी। तर आपण सुरुवातीला फॉर एक्झाम्पल आपण x ची व्हॅल्यू ठेवते। मग इथं अगोदर आपण व्हॅल्यू काढून आलेल्या किमती नंतर तक्त्यामध्ये भरतो। x = 1 ही किंमत म्हणजे वरच्या इक्वेशन मध्ये आपल्याला ठेवायची। मग आपलं इक्वेशन आहे x + y = 4। आपल्याला ठेवायची x ची किंमत। x ची किंमत घेतली आपण 1। मग ही किंमत x च्या ठिकाणी ठेव, पुढचं y ला y 4 ला 4। मग ही +1 बरोबरच्या पुढे घेऊन जाऊ, -1 होईल, म्हणजे y = 4 - 1, म्हणजे y ला y बरोबर 4 मधून 1 गेलं 3। आपली x ची किंमत 1 घेतला असताना y ची किंमत 3 येते। मग या दोन किमती आपल्याला इथे ठेवावं लागेल। x ची किंमत 1 घेतला असताना y ची किंमत 3 येते। मग आपण वरचीच किंमत ठेवली पाहिजे का प्रत्येक वेळेस? तर खालची y ची किंमत ठेवलं तरी काय बदलत नाही। उदाहरणामध्ये आपण या ठिकाणची किमती काढण्यासाठी y ची किंमत ठेवू याच्यामध्ये, म्हणजे 2 नंबरला पुट y = 2, y = 2 ठेवू। मग आपलं इक्वेशन जसं तसं खाली लिहिलं x + y = 4। मग आपल्याला y च्या ठिकाणी 2 ठेवायचे। मग हे x ला 1 जसं तसं, अधिक ला अधिक जसं तसं, y च्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवायचे आणि त्याच्या पुढचं बरोबरला जसं असतं। मग हे +2 आहे, बरोबरच्या पुढे घेऊन जाऊ, वजा होईल, म्हणजे x ला 1 जसं तसं 4 मधून 2 गेले 2 राहिले, म्हणजे x = 2। आता आपण पहा y = 2 घेतला असताना x = 2 भेटते, म्हणजे हे 2 इथं y च्या समोर लिहिलं पाहिजे आणि हे x = 2 आलेलं x च्या समोर लिहिलं पाहिजे, म्हणजे या दोन किमती आपल्याला। याच्या पुढे आणखी एक तक्ता रिकामा राहील, त्यासाठी आपण पुट x = 5 याच इक्वेशन मध्ये x बरोबर आपण 5 ठेवू। ते इक्वेशन x + y = 4 जसं तसं लिहिलं। आपल्याला x च्या ठिकाणी 5 ठेवायचे, म्हणजे x च्या ठिकाणी 5 आलं, अधिक ला अधिक, y ला y, बरोबरला बरोबर, 4 ला 4 जसं असतं। मग हे +5 बरोबरच्या पुढे घेऊन जावं, वजा होईल, y ला y, बरोबरला बरोबर, 4 - 5, 4 मधून 5 जात नाहीत,
5 मधून 4 गेले, 1 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे y बरोबर -1. आता या किमती आपल्याला तक्त्यामध्ये लिहावं लागेल. x बरोबर आपण 5 घेतला असताना y बरोबर -1 येते. x बरोबर 5 घेतला असताना y बरोबर -1 येते. मग आपल्या इथल्या किमती राहिलेली आहे, हे कंटिन्यू तुम्ही लिहित चला. आपल्या राहिले आहे 1,3 या किमती आपल्याला इथे कंटिन्यू लिहावं लागेल. 2,2 इथे लिहिलं वरची सुरुवातीला, कारण इथे तुम्ही काय नाव दिलं, वरचं सुरुवातीला नाव दिलं आणि हे खालचं 2 नंबरला नाव आहे. तर तसंच संख्या पण इथं आली पाहिजे. वरची संख्या 1 नंबरला आली पाहिजे, ही इथं आली पाहिजे. म्हणजे हे 2 इथं, इथलं 2 इथं, इथलं 5 इथं आणि -1 इथं. अशा प्रकारे आपला तक्ता तयार होतो. आणखी एक तक्ता काढू, नंतर आपण ग्राफ काढायला शिकू. x + 2y = 6. याच्यामध्ये आपण तक्ता तयार करते वेळेस डायरेक्ट याच्यामध्ये किंमत ठेवण्यापेक्षा मी त्याचं एक इक्वेशन तयार करतो, म्हणजे आपल्या खालच्या स्टेप कमी होतील. प्रत्येक वेळेस ती स्टेप करण्याच्याऐवजी मी याच्यामध्येच डायरेक्ट सुरुवातीला इक्वेशन तयार करतो. इक्वेशन कसं तयार करायचं की असं व्हेरिएबल शोधायचं, या x किंवा y किंवा mn जी काय असेल ते असं शोधायचं की ज्याच्या बाजूला 1 असलं पाहिजे. मग आपल्याला आहे इथे एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, मग त्यालाच ठेवलं इथे ठेवायचं, बाकीच्याला पुढे घेऊन जायचं. आणि काही प्रश्नामध्ये दोन्हीकडे नसतं, मग त्यावेळेस तुमचा फ्रॅक्शनमध्ये अपूर्णांकामध्ये येतं. तसे पण प्रश्न घेऊत आपण. आता याच्यामध्ये एक्सच्या बाजूला 1 आहे म्हणजे हे एक सिंगल आपण इथे ठेवलं आणि बाकीचं जे +2y होतं त्याला आपण बरोबरच्या पुढे घेऊन जातो. म्हणजे आपलं इक्वेशन काय भेटलं, x = 6 - 2y. मग आता आपण तक्ता तयार करू. याच्यामध्ये आपण y ची किंमत ठेवायची म्हणजे x ची ऑटोमॅटिक येत जाईल. बरोबरच्या पुढे जे आहे त्याची सहसा किंमत ठेवायची. असं केल्यानंतर आपल्या खालच्या स्टेप कमी होतात. तुम्ही अगोदरच्या पद्धतीने केलात तरी चालतं. तक्ता काढला, x y आहे, इथे x, y आहे. आता आपल्याला बरोबरच्या पुढे आहे y, म्हणजे आपल्याला yच्याच किमती ठेवाव्या लागतील. मग तुम्ही कोणत्याही किमती ठेवा. उदाहरणामध्ये y ची किंमत मी 1 ठेवतो. मग आता इथं पुट y = 1 आणि याला इक्वेशन नंबर दिला तर चालतंय. पुट y = 1 इन इक्वेशन 1 असं सुद्धा लिहिलं तर चालतंय. आपण डायरेक्ट एकच इक्वेशन आपल्याकडे, म्हणून पुट y = 1, y बरोबर 1 ठेवू. मग आपलं इक्वेशन काय होतं, x = 6 - 2y. मग ही किंमत मी इथं जशाच तसं. आता आपल्याला y ची किंमत ठेवायची. x ला 1 जशाच तसं, बरोबरला बरोबर, 6 ला 6, वजाला वजा, 2 ला 2. या y च्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं. मग हे बाकीच जशाच तसं येईल, वजाला वजा जशाच तसं, 2 × 1 2. मग हे x ला x, बरोबरला बरोबर, 6 मधून 2 गेले 4 आहे. म्हणजे y ची किंमत 1 असताना x ची किंमत आली आपल्याला 4. म्हणजे इथं 1 आणि वर 4 ठेवला. मग हेच इथं कोएफिशियंटमध्ये लिहा, 4,1 वरचा अगोदर नंतर खालचं. यानंतर पुढचे 2 आहेत आणखी. आणखी आपण y ची किंमत ठेवू. उदाहरणामध्ये y ची किंमत मी 3 ठेवतो. पुट y = 3, y बरोबर 3 ठेवू. कुठल्या इक्वेशनमध्ये x = 6 - 2y हे जशाच तसं समीकरण इथं लिहिलं. x ला x, बरोबरला बरोबर, 6 ला 6, वजाला वजा, 2 ला 2. आपल्याला y ची किंमत ठेवायची. किती ठेवायची, 3. मग इथे 3 आलं. म्हणजेच x ला x, बरोबरला बरोबर, 6 ला 6, वजाला वजा, 2 × 6. मग आता बघा, x ला x, बरोबरला बरोबर, 6 + 6 0 आहे. y बरोबर 3 घेतलं असताना x ची किंमत 0 भेटते. मग या दोन किमती आपण इथे ठेवू. y ची किंमत 3 आणि x ची किंमत 0 त्याच्यावर लिहिला, म्हणजे 0,3 इथं आलं. मग याच्यामध्ये समजा आपण मायनसमध्ये व्हॅल्यू ठेवतो. पुट y = -2. मग आपल्याला इक्वेशन आहे x = 6 - 2y हे जशाच तसं इथे लिहिलं. आपल्याला y ची किंमत -2 ठेवायची. x ला 1 जशाच तसं, बरोबरला बरोबर, 6 ला 6, वजाला वजा, 2 ला 2. जिथे y आहे तिथं आपण -2 ठेवू. हे बाकी जशाच. आता बघा या स्टेपला काय होतं, x ला 1 जशाच तसं, बरोबरला बरोबर, 6 ला 6, इथं वजा गुणिले वजा, मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि 2 × 2 = 4. म्हणजेच x ला 1 जशाच तसं, 6 × 4 = 10. म्हणजे y बरोबर -2 घेतलं असताना x बरोबर 10 येते. मग इथे लिहिलं आपण -2, इथे लिहिलं 10, म्हणजे 10, -2. हा आपला तक्ता तयार झाला. याच्यासारखा आपल्याला तक्ता प्रत्येक प्रश्नामध्ये तयार करावा लागेल आणि नंतर त्याचा ग्राफ तयार करावा लागेल. आपण एक इक्वेशन घेऊ, त्याचा तक्ता पण तयार करू आणि ग्राफ पण काढू. तर आपल्याला आलेख पद्धतीने सोडवण्यासाठीचं उदाहरण आहे x + y = 0, 2x - y = 6. हे इक्वेशन आपल्याला आलेख पद्धतीने ग्राफिकल मेथडने सोडवायचे. त्यासाठी अगोदर आपल्याला तक्ता तयार करावा लागेल. मग तक्ता तयार करण्यासाठी एक इक्वेशन घेऊ. फॉर इक्वेशन 1 समीकरण 1 साठी पहिले इक्वेशन आहे x + y = 0. आपल्याला इक्वेशन तयार करायचे. एक तरी x ला पुढे घेऊन जावा किंवा y ला पुढे घेऊन जावा. आपण या y ला पुढे घेऊन गेलो म्हणजे x बरोबर -y.
मग तक्ता तयार केला. याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्यात. बरोबरच्या पुढे काय आहे? वाय आहे. मग आपण वायची किमती ठेवतो. वायची किंमत 1 2 3 ठेवतो. मग आता पुट वाय इज इक्वल टू 1, वाय बरोबर 1 ठेवून हे इक्वेशन इथं जसं तसं लिहा. वायच्या ठिकाणी 1 ठेवा म्हणजे एक्सला एक जसं तसं बरोबरला बरोबर मायनसला मायनस वायच्या ठिकाणी 1 आलं म्हणजे एक्स इज इक्वल टू -1. ही किंमत आलेली किंमत इथे लिहिली म्हणजे -1,1 हा आपला पॉईंट भेटला. त्याच्या पुढे वाय इज इक्वल टू 2 ठेवायचं आहे. पुट वाय इज इक्वल टू 2, वाय बरोबर 2 ठेवून इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू -y. इक्वेशन इथे जसं तसं लिहिलं. आता याच्यामध्ये वाय बरोबर 2 ठेवायचं आहे. एक्सला एक जसं तसं बरोबरला बरोबर वजाला वजा वायच्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवावं लागेल म्हणजे एक्स बरोबर -2. ही आलेली किंमत इथे लिहिली -2,2 इथं आपलं पॉईंट भेटला. एक राहिलं वाय इज इक्वल टू 3 ते इथे ठेवतो. पुट वाय इज इक्वल टू 3, वाय बरोबर 3 ठेवून इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू -y ते इथे लिहिलं. वायच्या ठिकाणी आपण 3 ठेवला म्हणजे एक्स इज इक्वल टू -3 आलं. आलेली किंमत इथे लिहिली -3,3 आपलं पॉईंट भेटलं. याच्याच सारखा तक्ता आपल्याला आता दुसऱ्या इक्वेशनसाठी तयार करावं लागेल. फॉर इक्वेशन सेकंड दुसऱ्या समीकरणासाठी दुसरं समीकरण आहे 2x - y = 0. आता याच्यापासून एक इक्वेशन तयार करायचं आहे. मग इक्वेशन तयार करते वेळेस लक्षात ठेवा की इकडच्या बाजूला हे कोइफिशियंट 1 असणार. ज्याच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे किंवा काही नसेल संख्या तर ते सहसा इकडे ठेवायचं, बाकीचं पुढे घेऊन जायचं. मग इथं मी वजा वाय जशाच तसं ठेवलं, 6ला 6 जशाच तसं ठेवतो आणि हे जे 2 आहे ह्याच्या पुढे काय नाही म्हणजे अधिक आहे, हे बरोबरच्या पुढे गेले की वजा होतं. म्हणजे आपलं इक्वेशन आलं -y = 6 - 2x. याला आणखी एक स्टेप करू शकता तुम्ही, पण इथंच आपण एवढंच ठेवू. त्याला तक्ता तयार केला x y x, y. आता बरोबरच्या पुढे आहे x, मग तुम्हाला एक्सची किंमत ठेवावं लागेल. सो एक्सची किंमत 1 2 3 ठेवतो आपण. मग आता पुट x इज इक्वल टू 1. इक्वेशन काय आहे -y = 6 - 2x. जसंच तसं इथे लिहिलं. मग याच्यामध्ये वजा वायला वजा वाय बरोबरला बरोबर 6ला 6 वजाला वजा 2ला 2 या एक्सच्या ठिकाणी आपल्याला किंमत ठेवावी लागेल. मग एक्सची किंमत आपल्याकडे आहे 1 म्हणजेच वायला वाय जसंच तसं बरोबरला बरोबर 6ला 6 वजाला वजा 2 × 1 2. म्हणजेच पहा वजा वाय बरोबर 6 मधून 2 गेले 4 आहे. मग इकडचं -y आहे, हे वाय आपण पुढे देऊ शकतो. सो y इज इक्वल टू -4 आन्सर. मग हे आलेलं -4 खालचं आपण इथे लिहितो. सो आपलं पॉईंट आला 1, -4 हा आपण इथे लिहिला. पुढचं आहे x इज इक्वल टू 2. पुट x इज इक्वल टू 2 कुठल्या इक्वेशनमध्ये या -y = 6 - 2 हे इक्वेशन जसंच तसं खाल्ले. या इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सची किंमत ठेवायची. सो -वाला -y इज इक्वल टू 6ला 6 मायनसला मायनस वरचा 2 जसंच तसं आला आणि एक्सच्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवायचे. -yला -y इज इक्वल टू 6ला 6 मायनसला मायनस जसंच तसं 2 2 जा 4 येते पुढे. सो -y इज इक्वल टू 6 - 4 किती येईल आन्सर आपलं 2. म्हणजे इकडचं मायनस आपण पुढे दिलं y इज इक्वल टू -2. हे आलेलं -2 इथे लिहा. सो 2, -2 म्हणजे आपण इथे लिहू शकतो 2, -2. आणखी एक राहिलं आपलं x इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 3 x बरोबर 3 ठेवून इक्वेशन आहे आपलं -y इज इक्वल टू 6 - 2x. हे इक्वेशन जसंच तसं इथे लिहा. मग आता याच्यामध्ये किमती ठेवायच्यात. -वाला -y जसंच तसं बरोबरला बरोबर 6ला 6 2ला 2 एक्सच्या ठिकाणी आपल्याला 3 ठेवायचे. बाकी जसंच तसं येईल -वाला -y इज इक्वल टू 6ला 6 जसंच तसं मायनसला मायनस 3 2 जा 6 म्हणजे -y इज इक्वल टू 6 - 6 0 म्हणजे y इज इक्वल टू 0. -y लिहू शकत आहे, 0ला साईन नसते. सो y इज इक्वल टू 0 आपण इथे म्हणजे 3, 0 आपलं पॉईंट भेटला. दोन्हीही तक्ते तयार झालेत. आता आपण ग्राफ तयार करू. हा जो ॲक्सिस आहे त्याला आपण x ॲक्सिस म्हणतो आणि हा जो उभा आहे त्याला आपण y ॲक्सिस म्हणतो. सुरुवातीला हे प्रत्येक पहा इथे 1-1 सेंटीमीटरचं अंतर आहे प्रत्येकामध्ये. त्याच्यामुळे आपण स्केल लिहू शकतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. 1 सेमी बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावरती. एक्स ॲक्सिसवरती पण तेच आपलं माप आहे, वाय ॲक्सिसवरती पण तेच आहे. आता या ग्राफवरती आपल्याला हा पहिला तक्त्यामधले पॉईंट प्लॉट करायचे ठेवायचे. पहिला पॉईंट आहे -1, x. सुरुवातीला लक्षात घ्या आपण x, y पहिली किंमत x ची असते, दुसरी y ची असते. म्हणजे पहिली किंमत तुम्हाला x अक्षावरती शोधावं लागते आणि दुसरी किंमत y अक्षावर शोधावं लागते. मग -1, 1 x वरती -1 पाहायचं, वजा 1 x वरती पाहायचं आणि y वरती 1 पाहायचं. मग या x ॲक्सिसवरती
-1 वजा 1 कुठं आहे पहा, इथे पॉझिटिव्ह 1 आहे, अधिक 1 आहे, आपल्याला वजा 1 पाहिजे, म्हणजे वजा 1 इथं आहे. हा एक्स ॲक्सिसवरती वजा 1 भेटेल आणि वाय ॲक्सिसवरती 1 आहे. मग आता वाय ॲक्सिसवरती 1 कुठं आहे, तर इथं आहे. तर मग या दोन्हीही याच्यापासून उभी लाईन जाते आणि याच्यापासून आडवी लाईन आहे. मग या दोन्हीही लाईन एकमेकाला ज्या ठिकाणी जॉईंट होतात तो तुमचा पॉईंट असेल -1,1. एक पॉईंट भेटला आपल्याला. दुसरा पॉईंट बघू, -2,2 एक्स वरती वजा 2 वाय वरती 2. मग या एक्स वरती पहा इथं आहे -2 आणि वाय वरती पहा इथं आहे. मग या दोघांना पण जॉईंट होणार लाईन इथे, म्हणजे तुमचा आला -2,2. त्याच्या पुढचं आहे -3,3. मग एक्स वरती -3 इथं आहे, वाय वरती 3 इथं आहे. या दोघांनाही जॉईंट जर केला आपण तर इथे पॉईंट भेटते आपल्याला -3,3. आता पहा तिन्ही पॉईंट भेटले आपल्याला, इथे एक भेटला, इथे एक भेटला, इथे एक भेटला. मग या तिघांमधून पण जाणारी लाईन काढली आणि त्या लाईनला 1 नंबरच्या इक्वेशनचं नाव द्यायचं, x + y = 0. आता आपण दुसऱ्या लाईनचा ग्राफ काढू. त्यासाठी हा तक्ता पहा. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे 1,-4. एक्स वरती 1 पाहावं लागेल, एक्स वरती 1 इथं आहे आणि वाय वरती -4 पाहावं लागेल. वाय वरती -4 पहा, याच्यावरती वाय वरती -4 या ठिकाणी. मग हा 1 आणि 4 एकमेकाला कुठे जॉईंट होतील, सरळ रेषा जर आपण काढला तर इथे ही सरळ रेषा इथे येते, याच्यापासून हा इथे येते, म्हणजे या ठिकाणी आपलं पॉईंट भेटते. याचं पॉईंटचं नाव आहे 1,-2. पुढचा पॉईंट आहे 2,-2. सो एक्स वरती 2 पहा, या ठिकाणी 2 आहे आणि वाय वरती -2 या ठिकाणी -2. या दोघांना पण जॉईंट होणारा पॉईंट इथे भेटते आपल्याला, म्हणजे 2,-2 पॉईंट भेटते. त्यानंतर पुढे आहे 3,0. सो एक्स ॲक्सिसवरती 3 इथं आहे आणि वाय ॲक्सिसवरती 0 इथं आहे. दोघांना पण जॉईंट करायचं असेल तर इथं, म्हणजे 3,0 हा तुमचा पॉईंट असेल. मग इथे एक पॉईंट भेटला, इथे एक पॉईंट भेटला, या ठिकाणी एक पॉईंट भेटला. या तिघांना पण जोडणारी लाईन काढा आणि त्या लाईनचं इक्वेशनचं नाव द्या 2x - y = 6. आता या ग्राफचा ऑब्झर्व करा. अशी एक लाईन गेलेली आहे आणि अशी एक लाईन गेलेली आहे. या दोन्हीही लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या, एकमेकाला छेदलेत. कोणत्या पॉईंटमध्ये, 2,-2 मध्ये. मग हे तुमचं सोल्युशन असेल, म्हणजे एक्सची किंमत असेल 2 आणि वायची किंमत असेल -2. म्हणजे तुम्ही सोल्युशन लिहू शकता 2,-2. आता हे गणित तुमचं आले का नाही चेक करायचे, तर आपण जसं अगोदर चेक करतो तसं ठेवू शकता. या दोन किमती इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवून पहा, तुमचं उत्तर 0 येते का. इक्वेशन सेकंडमध्ये ठेवा, तुमचं उत्तर 6 आलं पाहिजे. जर येत असेल तर तुमचा ग्राफ बरोबर आलेला आहे. याच्या पुढचं उदाहरण मी पुस्तकातलं घेतोय, 1.2 मधलं 5 नंबरचं. तर उदाहरण आहे 3x - 4y = 7, 5x - 2y = 0. या इक्वेशनचा आपल्याला आलेख काढायचा. मग अगोदर आपण तक्ता तयार करू. फॉर इक्वेशन 1 समीकरण 1 साठी 3x - 4y = 7 हे आपलं इक्वेशन आहे. आतापर्यंत आपल्याला कुठल्या तरी व्हेरिएबलच्या बाजूला 1 भेटत होतं किंवा काही नसतं, तर त्यावेळेस आपल्याला सोपं जात होतं. पण आता इथे दोन्हीमध्ये, इथं 3 आहे, इथे 4 आहे, मग थोडं हे अवघड जाते. तुम्हाला किमती हे शोधून ठेवावं लागते. इथे डायरेक्ट 1, 2, 3 घेता येणार नाही. घेतलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, पण तुमचं उत्तर पॉईंटमध्ये येईल. मग पॉईंटमध्ये जर येऊ द्यायचं नसेल तर अगोदरच तुम्हाला गणिते करावं लागेल आणि नंतर तुम्हाला तिथे किमती ठेवावं लागेल. तर पहा कसं करायचं. 3x - 4y = -7. दोन्हीपैकी कोणालाही घेऊन गेलं तर चालते आपल्याला आता, कारण कुठंच ॲडजस्ट होत नाही आपलं. मग हे -4y पुढे घेऊन जातो. सो 3x ला 3x, -7 ला -7. हा -4y च्या पुढे गेलं की +4y झालं, म्हणजे 3x = -7 + 4y झालं. मग आता आपण हे 3 गुणाकाराचं भागाकारामध्ये घेऊन जाऊ शकतो. हे -7 + 4y त्याला आपण उलटं लिहू शकतो, 7 वर लिहिलं मी आणि ही मल्टिप्लायचं 3 डिवाइडमध्ये गेलं. मग हे आपलं इक्वेशन आलं. मग आता आपण तक्ता काढू. तक्ता काढला आपण. आता आपल्याला तक्त्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची. मग इक्वलिटीच्या पुढे, बरोबरच्या पुढे कोणाची किंमत वायची, मग आपल्याला वायची किंमत ठेवावी लागेल. मग आता डायरेक्ट 1, 2, 3 ठेवता येत नाही, शोधावं लागते की 1, 2, 3 ठेवल्यानंतर आपलं उत्तर पॉईंटमध्ये येते का नाही. जर आपण या ठिकाणी 1 ठेवलं तर 4 × 1 = 4 होते. 4 मधून 7 जात नाहीत, 7 मधून 4 गेले 3 राहतात. मग खालचं 3 वरचं 3 कॅन्सल होते, म्हणजे आपण इथे 1 ठेवू शकतो. मग इथं 2 ठेवून बघू. इथे जर आपण 2 ठेवलं तर 4 दुनी 8 होते. 8 मधून 7 गेले 1 राहते, 1/3 भाग जाते का. आता मग पॉईंटमध्ये उत्तर येते. मग अवघड होते आपल्याला पुढे. मग त्यासाठी आपण दुसरी किंमत एखादी शोधू.
2 किंमत इथे जमत नाही, मग -2 ठेवून बघूत, -2 ठेवून बघूत. 4 दुने 8, -8 होते, -8 -7, दोन्ही समान चिन्ह, दोघांची बेरीज करावी लागेल. 8 आणि 7 15, -15 म्हणजे 3 ने 15ला भाग जाते, म्हणजे आपण -2 इथे ठेवू शकतो. इथे -2 ठेवू. या ठिकाणी आपल्याला 3 येते का पाहू. इथे जर आपण 3 ठेवलं तर 4 त्रिकम 12, 12 मधून 7 गेले, 5 राहिले, 5ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे आपण 3 ठेवू शकत नाही. -3 ठेवून बघू. इथे जर -3 ठेवलं तर 4 त्रिकम 12 होते, -12 -7 म्हणजे -19 येते, 3 ने भाग जाणार नाही त्याला. पण 4 ठेवून बघूत आपण. जर इथे 4 ठेवलं तर 4 चौक 16, 16 मधून 7 गेले किती राहतील, 9 राहतील, म्हणजे 9ला 3 ने भाग जाईल, म्हणजे आपण इथं 4 ठेवू शकतो. मग आपण कोणत्या कोणत्या किमती काढल्या, 1 -2 आणि 4. मग आता या किमती ठेवून आणि एक्स्ट्रा किमती काढून. हे तुम्ही रफमध्ये अगोदर काढून पाहायचं. जर पॉईंटमध्ये येत असेल तर पॉईंटमध्ये काढलं तरी येईल तुमचं, फक्त पुढे पॉईंटमध्ये तुम्हाला ग्राफमध्ये व्हॅल्यू ठेवावं लागेल. आता पॉईंटमध्ये व्हॅल्यू घेतल्यानंतर अडचण कुठे येते, जर आपण इथे 2 घेतलं असतं तर 4 दुने 8 होतं, तर 8 मधून 7 गेले की 1 राहत होतं, 1/3. 1/3 जर तुम्ही भागाकार केलात तर 0.333 येतं. मग आपण एका अंकापर्यंत ठेवू शकतो, 0.3 पर्यंत ठेवू शकतो, पण 0.333 हे किंमत वाढत चालली. मग ते आलेखामध्ये दाखवायला अवघड जाते. मग आपल्याला अप्रॉक्सिमेशन काढावं लागतं, त्याच्या अंदाजी किंमत काढावं लागते, नंतर मग ते ग्राफमध्ये ठेवावं लागतं. आपण ग्राफमध्ये सहसा पॉईंट नंतर 1 अंकापर्यंत दाखवू शकतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त आलं तर मग तुम्हाला अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू काढावं लागते. अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू कसं काढायचं ते आपण 8वीमध्ये शिकलो. मग पॉईंटमध्ये घेतल्यानंतर अप्रॉक्सिमेशन जास्त स्टेप करण्यापेक्षा अगोदरच आपण करून पाहायचं त्याला, की पॉईंटमध्ये न येता कोणत्या किमती येतात का. जर येतच नसतील तर मग तुम्ही पॉईंटमध्ये काढा, पण अशा किमती ठेवा की तुमचं पॉईंट नंतर 1 अंक यावं, एकापेक्षा जास्त अंक येऊ नये. मग आता आपण व्हॅल्यू ठेवत, पुट y = 1, कारण आपल्या वायची किंमत 1 घेतलं आहे, इथे ठेवून आपलं इक्वेशन आहे x = 4y - 7/3. वायच्या ठिकाणी आपण 1 ठेवला, म्हणजे हे जसंच तसं आलं. वायच्या ठिकाणी फक्त 1, बाकी जसंच तसं आहे. 4 × 1 = 4, -7ला -7, 3ला 3, म्हणजे 4 मधून 7 जात नाही, 7 मधून 4 गेले, 3 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, खालचं 3ला 3, 3 × 3, 3 × 3 म्हणजे x बरोबर -1 किंमत आली. मग आलेली -1 किंमत आपण वर लिहिलं, -1,1. पुढे पहा, y बरोबर -2 ठेवायचं आपल्याला. आपलं इक्वेशन आहे x = 4y - 7/3, जशाच तसं लिहिलं आपण. त्याच्यामध्ये आपल्याला y ची किंमत ठेवायची. आता या ठिकाणी पहा, x ला 1 जसंच तसं, बरोबरला बरोबर, 4ला 4. या y च्या ठिकाणी आपल्याला इथली किंमत -2 ठेवावं लागेल, वजाला वजा, 7ला 7, आणि हे 3 जसंच तसं झाले. काय होईल मग, x ला x, बरोबरला बरोबर, 4 दुने 8, वजा साईन, वेगवेगळे चिन्ह आहेत, वजा चिन्ह द्यावं लागेल, आणि -7ला -7, खालचं 3ला 3 जसंच तसं. आता इथे पहा सेम साईन आहेत, समान चिन्ह असतं तर तुम्हाला बेरीज करावं लागेल. 8 आणि 7 15, मोठ्या संख्येत चिन्ह वजा पुढे गेलं, खाल्लं 3ला 3, 3 × 3, 3 / 15 म्हणजे x बरोबर -5 उत्तर आलं. आता पुढे आहे 4 किंमत. मग पुट y = 4, y बरोबर 4 ठेवून आपलं इक्वेशन तसंच तसं आपण इथे लिहिलं. मग याच्यामध्ये किमती ठेवा, x बरोबर 4y - 7/3, x ला 1 जसंच तसं, बरोबरला बरोबर, 4ला 4, वायच्या ठिकाणी आपल्याला 4 ठेवायचं, वजा 7ला 7, जसंच तसं, 3ला 3, x ला x, 4 चौक 16, वजा 7ला 7, खालचं 3ला 3. मग 16 मधून 7 गेले, 9 राहतील, आणि खाल्लं 3 आहे, 3 × 1 = 3, 3 × 3 = 3 × 9, म्हणजे x बरोबर 3 उत्तर आलं. मग हे 3 आपण इथे ठेवलं, म्हणजे 3,4 आलं. आपले पॉईंट भेटले एवढे. सिमिलरली याच्यासारखं आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी करू शकतो. फॉर इक्वेशन सेकंड, दुसरं इक्वेशन आहे आपलं 5x - 2y = 0. आता याच्यामध्ये एकाला कोणाला तर पुढे घेऊन जाऊ, दोन्हीमध्ये किमती आहेत आपल्या. मग या 2yला मी पुढे घेऊन जातो, म्हणजे 5x = 2y होतो. 5 गुणाकाराचा भागाकारामध्ये, म्हणजेच x बरोबर 2y/5. त्यानंतर तक्ता काढला. आता तक्त्यामध्ये तुम्हाला चेक करावं लागेल कोणती किंमत ठेवल्यानंतर पॉईंटमध्ये उत्तर येणार नाही. उदाहरण, आपण बरोबरच्या पुढे y आहे, वायची किंमत 1 ठेवू शकतो का. जर इथे 1 ठेवलं तर 2 × 1 = 2, 2ला 5ने भाग जात नाही, 2 ठेवून बघूत, 2 दुनी 4, 4ला पण 5ने भाग जात नाही, 3ला पण जात नाही, 3 दुनी 6 होते, 4 दुनी 8 होते, 8ला भाग जात नाही, 5 ठेवू शकतो, 5 दुनी 10, म्हणजे इथं आपण 5 ठेवला तर भाग जाते, 5 ठेवते. तर पुढे -5 ठेवून बघूत, 5 × 2 = 10, -10 / 5 म्हणजे भाग जाते, म्हणजे इथं -5 ठेवतो. पुढे लागेल तेवढ्यापेक्षा मोठ्या संख्या जाण्यापेक्षा आपण 0 ठेवू, 0 × 2 0 होते, 0/5 0 आन्सर येते, म्हणजे आपलं 0 ठेवू.
याच्यापेक्षा इथं आपण जास्त मोठ्या किमती घेऊ शकत नाही, कारण आपल्याला पेज लिमिटेड आहे ग्राफचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जेवढ्या किमती बसतात तेवढ्याच आपल्याला किमती इथं आल्या पाहिजेत ग्राफमध्ये. तर आता किमती ठेवूत. y = 5 ठेवायचे. पुट y = 5. इक्वेशन आहे आपला x = 2. इक्वेशन लिहिलं आपण जसंच तसं. x ला x, बरोबरला बरोबर, 2 ला 2. आता y च्या ठिकाणी 5 लिहायचे, तिथे 5 लिहिलं, खाली 5 चा 5 जसंच तसं. मग 5 तुम्ही कॅन्सल केलं तरी चालतंय, किंवा आपण काय करू, वरच्या वरच्या गुणाकार करू. 5 2 10 येते, आणि खाली 5 ला 5 जसंच तसं. 5 1 5, 5 2 10, म्हणजे x = 2 उत्तर आलं तुमचं. मग हे आलेलं उत्तर आपण इथे लिहिलं. आता पुढचं आहे -5. पुट y = -2. इक्वेशन जसंच तसं आपण इथे लिहिलं. x ला x जसंच तसं, बरोबरला बरोबर, 2 ला 2. y च्या ठिकाणी आपल्याला किंमत ठेवायची. मग y च्या ठिकाणी आपण -5 ठेवला. वरच्यावर गुणाकार करा. 5 2 10, -10 5 येते. 5 1 5, 5 2 10, कॅन्सल होतं तिथं, म्हणजे x = -2 आलं. ही आलेली -2 किंमत इथे ठेव. त्याच्या पुढे आहे 0. y = 0 ठेवू. मग जसंच तसं इक्वेशन लिहा. आता त्याच्यामध्ये आपण y ची किंमत ठेवू. x ला x जसंच तसं, बरोबरला बरोबर, 2 ला 2. y च्या ठिकाणी आपल्याला 0 ठेवायचं, आणि छेदामधलं 5 जसंच तसं. मग वरच्या गुणाकार करा. 2 × 0 0, 0/5 म्हणजे 0. x ची किंमत 0 आली. आलेली 0 आपल्याला इथे ठेवली. मग आपल्याला हे पॉईंट भेटले, 2 तक्ते भेटले. आता याच्यावरून आपण ग्राफ तयार करू. अगोदर ग्राफ पेपर होते, असा ग्राफ तयार करायचं. किमती द्यायची. इकडे पॉझिटिव्ह नंबर असतील, इकडे निगेटिव्ह नंबर असतील. वर पॉझिटिव्ह नंबर, खाली निगेटिव्ह नंबर. या आडव्याला आपण x ॲक्सिस नाव द्यायचं, उभ्याला y ॲक्सिस नाव द्यायचं, स्केल लिहायचं. आता याच्यामध्ये तुमच्या ग्राफमध्ये इथे एक छोटी मधी रेषा असते, छोटी एक असते. 10 रेषा असतात. इथे तुम्हाला 5 दिसतात, पण 10 असतील रेषा. जर तुमच्या x y ची किमती जास्त मोठ्या आल्या असतील, तर मग तुम्ही छोट्या छोट्या किमती देऊ शकता. इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6, असं कमी जागेमध्ये जास्त किमती बसू शकतात. पण तुम्हाला स्केल पण बदलावं लागते नंतर, प्रमाण पण, कारण हे 1 सेंटीमीटर नाही अंतर. जर तुम्ही अर्ध्यात दिलं असेल तर अर्धा सेंटीमीटर असेल. मग तिथं स्केल पण तसंच येईल, प्रमाण येईल. अर्धा सेंटीमीटर बरोबर 1 युनिट म्हणून येईल, 2 युनिट्स म्हणून लिहावं लागेल. वर स्केल लिहा. 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. आता या तक्त्यामध्ये भेटलेले पॉईंट आपण या ठिकाणी प्लॉट करू. तर आपला पहिला पॉईंट भेटले -1,1. मग x ॲक्सिसवरती -1 इथं आहे, आणि y ॲक्सिसवरती 1 इथं आहे. या दोघांना पण जॉईंट केलं तर आपल्याला पॉईंट भेटतो -1,1. त्याच्या पुढचा पॉईंट आहे -5, -2. मग x ॲक्सिसवरती -5 बघा कुठं आहे. x ॲक्सिसवरती -5 इथं आहे, आणि y ॲक्सिसवरती -2 या ठिकाणी आहे. मग या दोघांना पण जोडणारी लाईन इथे, म्हणजे हा तुमचा पॉईंट असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 3,4. x ॲक्सिसवरती 3 पहा इथं आहे, आणि y ॲक्सिसवरती 4 इथं आहे. या दोघांना पण जॉईंट केल्यानंतर आपलं पॉईंट भेटेल 3,4. मग याच्यामधून जाणारी आपण लाईन काढलं, आणि या लाईनला इक्वेशनचं नाव द्या. पहिल्या इक्वेशनचं नाव काय असेल? 3x - 4y = -7. हे आपलं हे त्या इक्वेशनची लाईन असेल. आता आपल्याला दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ करायचं. तर पहिला पॉईंट आहे त्याच्यामधला 2,5. मग x ॲक्सिसवरती 2 पहा. x ॲक्सिसवरती 2 इथं आहे, y ॲक्सिसवरती 5, y ॲक्सिसवरती 5 इथं आहे. म्हणजे या दोन लाईन एकमेकाला जोडल्यानंतर इथे पॉईंट भेटेल आपल्याला 2,5. त्याच्या पुढचा पॉईंट आहे -2, -5. x ॲक्सिसवरती -2 इथं आहे, आणि y ॲक्सिसवरती -5 या ठिकाणी. म्हणजे या दोघांना जर जोडलं तर आपलं पॉईंट भेटेल -2, -5. त्याच्या पुढचा आहे 0,0. या ठिकाणी आहे 0,0. मी या 3 बिंदूंना जोडणारी एक रेषा करा, आणि त्याला सेकंड इक्वेशनचं नाव द्या. आता पहा, या 2 रेषा एकमेकाला कुठे इंटरसेक्ट झाल्या? तर हे या ठिकाणी इंटरसेक्ट झाले. मग या पॉईंटचं नाव काय असेल? तर इथून सरळ खाली या, खाली तुम्हाला भेटेल 1, म्हणजे पहिली किंमत आहे 1. इकडे गेलं तर आपल्याकडे पॉईंट नाही, इकडे नंबर नाही. मग तुम्ही जर इथं पाहिलात तर बरोबर सरळ हे मध्ये येते. तुम्ही जर आलेख काढला तुमच्या वरती तर बरोबर हे 5व्या रेषेला असेल. म्हणजे इथं पॉईंट असेल तुमचा 2,5. म्हणजे आपला पॉईंट भेटला 1,2,5. म्हणजेच तुमचं सोल्युशन असेल x = 1, y = 2,5. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही गणिताचं आलेख पद्धतीने उत्तर काढू शकता. याच्यावरती एक तरी प्रश्न परीक्षेमध्ये असतोच. तर जास्तीत जास्त याचा सराव करा. सरावासाठी पुस्तकामध्ये जर प्रश्न आहेतच. आणखी त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला पाहता येते.